स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नाशिक रोड कारागृहात असलेले उत्तर महाराष्ट्र प्रमुख व नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे तसेच माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षा दीपक लोंढे यांनी दिनांक 30 डिसेंबर रोजी सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या अर्ज दाखल प्रसंगी हजारोच्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। ढोल ताशे घोषणांनी परिसर दणाणून गेला असून संपूर्ण सातपूरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून लोंढे कुटुंब सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात खंबीरपणे सहभागी होत आले आहे। विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात लोंढे कुटुंबाने अन्नधान्य वाटप, मदत किट्स, रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, सॅनिटायझर व भाजीपाला यासारखी अत्यावश्यक मदत गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवली होती। ही सेवाभावी कामे आजही नागरिकांच्या स्मरणात आहे। महापुरुषाच्या जयंती असोत, नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, नाताळ, ईद यासारख्या सर्व धर्मीय सण असोत, सामाजिक सलोखा आणि एकोप्याची परंपरा लोंढे कुटुंबाने सातत्याने जपली आहे। याचं सामाजिक, सेवाभावी आणि जनहिताच्या कामाच्या जोरावर प्रकाश लोंढे व ॲडव्होकेट दीक्षा दीपक लोंढे यांनी सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक रिंगणात दमदार एंट्री घेतली आहे। आज काढण्यात आलेल्या भव्य रॅलीतून दिसून आलेला जनसमर्थनाचा ओघ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांनी ताकद पाहता ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ठरणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। राजकीय वर्तुळात तर प्रकाश लोंढे व दीक्षा लोंढे यांचा विजय निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विशेष बाब म्हणजे सध्या कारागृहात असलेले प्रकाश लोंढे यांनी न्यायालयाच्या परवानगीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। निवडणुकी संबंधी सर्व अधिकार परशुराम साठे यांना देण्यात आले असून संपूर्ण निवडणूक यंत्रणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार असल्याची माहिती मिळत आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे। आज या मिरवणुकीतून किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला त्या सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे। आपण बघितलं असेल की लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात, विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो। त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा 111हून जास्त दिवस लोंढे परिवाराच्या माध्यमातून किंवा आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग 11 मध्ये अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या। महानगरपालिकेच्या काही मूलभूत सुविधा असतील, रस्ते, ड्रेनेज, पाणी या सगळ्या सुविधा प्रभाग 11 मध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाज कार्यातून प्रत्येक घरोघरी पोहोचलेले आहे। म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे। म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि गुलाल आमचाच असेल। प्रकाश लोंढेंचा पण अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगता? न्यायालयाने आदरणीय लोंढे साहेबांना परमिशन दिली असता आज लोंढे साहेबांचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे। त्यांना अधिकार आपले साठे साहेब यांना रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंढे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे। आठवले गटाची भाजप बरोबर युती आहे, युतीची काही चर्चा न होता उमेदवारी अर्ज दाखल केले, काय? आपल्या माध्यमातूनच प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली होती की RPI ला जागा सोडत आहे, पण तशा प्रकारचे कुठलेही चिन्ह आम्हाला दिसले नसल्या कारणाने आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला आहे। नाही, प्रचार साहेब नाही येणार, पण मग सर्व अधिकार मला असल्यामुळे जिथं जिथं त्यांची गरज भासेल तिथं मी माझे अधिकार वापरेन।
तो प्रचार तुमच्या माध्यमातून हो माझ्या माध्यमातून होतो. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.